आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम होतोय। त्यामुळे इंधन दरामध्ये सुद्धा सातत्याने वाढ होते आहे। संभाव्य इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्ह्यातील बालीपाडा, मोहगाव आणि चावडीपाडा या 3 गावांनी इंधन बचतीसाठी पुढाकार घेत एलपीजी गॅसचा वापर पुढच्या 6 महिन्यांसाठी बंद करण्याचा निर्णय घेतलाय। देशहित सर्वोच्च ही भूमिका घेत सर्वानुमते हा ठराव मंजूर झालाय। शहरांमध्ये पर्यायी इंधन साधनांचा अभाव असल्यानं ग्रामीण भागातून त्याग करण्याचा निर्णय घेतल्याचं ग्रामस्थांनी स्पष्ट केलं। मुंबईतील गोरेगाव पश्चिम येथील अळकामाता मंदिरात वाघरी समाज मंडळातर्फे महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाला सुमारे 20,000 भाविकांनी उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घेतलाय। मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावानं हा सोहळा पार पडला। युद्ध आणि गॅस तुटवड्यामुळे महाप्रसादाचं आयोजन सुरळीत होईल की नाही याबाबत शंका सुद्धा केली जात होती। आजच्या परिस्थितीमध्ये खूप सारे चांगले लोक काम करतात। सीजे फाउंडेशन नावाचं पण एक खूप मोठं फाउंडेशन नवीन आलेलं आहे आणि त्या लोकांनी 20,000 लोकांसाठी भंडारा राबवलेला आहे। तर त्या अनुषंगाने मला वाटतं की खरंच चांगलं काम झालेलं आहे। आज अप्रिशिएबल आहे, कौतुकास्पद आहे। म्हणजे यावेळी या क्षणी जेव्हा म्हणजे तुम्ही सांगितलेलं आहे इंटरनॅशनल खूप टर्मोइल झालेलं आहे आणि यावेळी म्हणजे 20,000 लोकांसाठी कोणीतरी करतोय ती खूप मोठी गोष्ट आहे। जी आमची प्रथा आहे ती गेल्या 20-25 वर्षापासून चालू आहे आणि आता आम्ही आमचं एक नवीन फाउंडेशन चालू केलेलं आहे माझ्या बहिणीच्या नावाने सीजे फाउंडेशन म्हणून। ज्या फाउंडेशनच्या मार्फत आपण बरेच लोकांना हेल्प करतो, मेडिकलसाठी किंवा एज्युकेशनसाठी किंवा घरात काहीतरी प्रॉब्लेम असेल, काहीतरी कपडे पाहिजे, ते अनेक प्रकारे आपण हेल्प करतो। आता हा जो प्रसंग आहे गेल्या 25 वर्षापासून आम्ही करतोय, तर आता युद्ध असेल काय पण असेल आम्हाला प्रसंग बंद नाही करायचा होता। कारण महाराष्ट्रामधनं, गुजरातमधनं या समाजाचे लोक येतात आजच्या दिवशी देवीची पूजा करायला, प्रसाद घ्यायला। तर आता आम्ही जेव्हा सिलेंडरचा प्रॉब्लेम झाला, आम्ही लोकांना विचारलं की आता कसं करायचं आपण, तर बरेचसे लोकांनी, या समाजाच्या लोकांनी आम्हाला सांगितलं की नाही आपल्याला हे कायम चालू ठेवायचं आहे। आम्ही आज आमच्या घरी जेवण नाही बनवणार, पण सिलेंडर आम्ही इकडे आणून देऊ तुम्हाला लोकांना। आजचा सिलेंडरचा वापर तुम्ही लोक करा, लोकांसाठी जेवण बनवा, प्रसाद बनवा आणि लोकांना द्या, पण आपल्याला कार्यक्रम बंद नाही करायचा आहे।